एल आकाराच्या साधनांचा वापर. याद्वारे आम्ही अचूक कामात प्रभुत्व मिळवू. भिंत सरळ किंवा उभी किंवा अर्धी करण्यासाठी वापरण्यात येणारी साधने देखील समजून घेऊ. अरे भाऊ, ही ओळ वाकडी झाली आहे. ते पुसून टाका. येथे कामगाराने बांधलेल्या भिंतीकडे प्रशिक्षकाचे लक्ष वेधले जाते. ओळ वाकडी झाली. तुम्ही लोकांनी योग्य उपकरणे वापरले नाहीत, त्यामुळे रेषा वाकडी झाली आहे. पहा, हा ट्राय स्क्वेअर आहे. जर आपल्याला कोणत्याही ठिकाणी 90 अंश बनवायचे असतील तर आपण त्याचा वापर करून 90 अंश चिन्हांकित करू शकतो. चला, आता मी तुम्हाला हे कसे मार्क करायचे ते सांगतो. सर्वप्रथम आपल्याला ते आपल्या मुख्य रेषेसह समांतर करावे लागेल. हा आमचा प्रारंभ बिंदू आहे. येथे सामील झाल्यानंतर खडूने एक रेषा काढा, तर आम्हाला 80 अंश मिळाले आणि ही आमची प्रतिकात्मक ओळ आहे. आता आपण ही ओळ पुढे नेऊ शकतो. रेषेची स्ट्रिंग धरून ठेवा. या रेषेशी जोडा आणि खडूने ओळ पुढे वाढवा. आता लाईन स्ट्रिंग काढा. पहा, ही रेषा अगदी 80 अंशाची आहे. तू पाहिले, योग्य उपकरणे अचूक आणि सुरक्षित परिणाम कसे सुनिश्चित करतात? परफेक्ट स्क्वेअर बनवण्यासाठी कोणत्या पायऱ्या आहेत? सुरक्षित स्थान निश्चिती. चौरस पृष्ठभागावर ठेवा. दोन्ही बाजू कडा असलेल्या आहेत याची खात्री करा. काटकोन तपासा. आतील कोपरा मार्गदर्शक म्हणून वापरून तपासा. ते थेट कोपऱ्यात किंवा क्रॉसिंगशी जुळवा. चिन्हांकित करणे. चौकोनाची स्थिती करा आणि त्याची किनार चिन्हांकित करा. समांतर रेषा. चिन्हांकित रेषेस ब्लेड संरेखित करा आणि मोजण्यासाठी आणि चिन्हांकित करण्यासाठी शासक वापरा. आता आपल्याला प्लम बॉब किंवा प्लम लाईन बद्दल माहिती आहे. अनुलंबपणा किंवा उभ्या सरळपणाचे मोजमापन करण्यासाठी एक अचूक साधन. तुम्ही काय करत आहात? प्लंब तपासत आहात? हा चुकीचा मार्ग आहे. कोणत्याही सरळ भिंतीचा प्लंब तपासण्यासाठी हे प्लंब नावाचे साधन आहे. इंग्रजीत याला प्लम बॉब आणि हिंदीत प्लंब म्हणतात. याच्या मदतीने तुम्ही कोणत्याही भिंतीची उभीता तपासू शकता. बघ, मी तुला सांगतो, हे गरम आहे, त्याचा प्लंब, आणि हा त्याचा बॉब आहे. याप्रमाणे ठेवल्यानंतर ती शेवटच्या विटेच्या पृष्ठभागावर न्यावी लागते आणि काही फरक दिसल्यास तो समायोजित करावा लागतो. जर फक्त 1 मिलीमीटरचा फरक असेल तर ही भिंत पूर्णपणे ठीक आहे. याचा वापर करून तुम्ही भिंत बांधू शकता आणि याच्या मदतीने तुमची भिंत नेहमी सरळ रेषेत असेल.
आता ती दुसऱ्या कोपऱ्यात वापरून या. भिंत बांधण्यासाठी नेहमी प्लंबचा वापर करा. जेव्हा तुम्ही भिंतीला दगड आणि दोरीने बांधून त्याची सरळता तपासता, ती चुकीची पद्धत आहे. भिंतीचा सरळपणा तपासण्यासाठी प्लंब बॉब वापरा. यामुळे तुमची भिंत नेहमी सरळ राहील. अनुलंब किंवा सरळपणा अचूकपणे मोजण्यासाठी या चरणांचे अनुसरण करा. प्लंब बॉबसह मजबूत स्ट्रिंग जोडा. ते एका निश्चित बिंदूपासून मुक्तपणे लटकू द्या. प्लंब बॉबच्या स्ट्रिंगच्या पायावर एक खूण करा. ही खूण अचूकपणे अनुलंबता दर्शवते. अचूक अनुलंबता कशी तपासली जाते? पृष्ठभागावर प्लंब बॉब ठेवा. त्यावर स्ट्रिंग घाला. उभ्या सरळपणासाठी पृष्ठभागाच्या खुणा आणि स्ट्रिंग जुळवा. आत्मा पातळी उपकरणे. आधुनिक तंत्रज्ञानाने क्षितिज किंवा लेव्हल स्टँड मोजण्याचा योग्य मार्ग कोणता आहे ते जाणून घेऊया. तुमच्या भिंतीची पातळी योग्य आहे की नाही हे तुम्ही तपासले आहे का? ते कसे तपासायचे ते मी तुम्हाला सांगतो. हा तुमचा टप्पा आहे. तुम्हाला त्यावर आत्म्याची पातळी ठेवावी लागेल. जर या दोन ओळींमध्ये बबल असेल तर याचा अर्थ भिंतीची पातळी योग्य आहे. जर बबल रेषेच्या बाहेर असेल तर याचा अर्थ आमची भिंत समतल नाही. जेव्हाही तुम्हाला अशा प्रकारे तपासावे लागेल तेव्हा दोन्ही बाजूंनी तपासा. क्षितिज किंवा लेव्हल स्टँड मोजण्यासाठी पायऱ्या. पृष्ठभागावर पातळी पातळी ठेवा. त्याची स्थिरता सुनिश्चित करा जेणेकरून ते कोणत्याही बाजूला जास्त झुकले जाणार नाही. बबल पहा. जर बबल मध्यभागी असेल तर तो स्तर आहे. जर तो केंद्राबाहेर असेल तर तो दुरुस्त करा. अंतर मोजणारे लेझर मशीन. येथे आमचे कार्यकर्ता टेपच्या मदतीने अंतर मोजतो. येथील प्रशिक्षक लेझर मशीनच्या सहाय्याने अंतर मोजतात. अंतर अचूकपणे मोजण्यासाठी लेझर मशीन वापरा. आता आपण चित्रांच्या माध्यमातून जुनी आणि आधुनिक उपकरणे शिकतो. तुम्हाला योग्य चित्रे निवडायची आहेत. पहिला प्रश्न, स्क्वेअर आत करण्यासाठी शिफारस केलेली पद्धत निवडा. दुसरा प्रश्न, अचूक अनुलंबता किंवा सरळपणा तपासण्यासाठी आधुनिक किंवा अचूक उपकरणे निवडा. तिसरा प्रश्न, क्षितिज किंवा विमान तपासण्यासाठी आधुनिक उपकरणे निवडा. चौथा प्रश्न, चौकोनी कोपरा तयार करण्यासाठी कोपऱ्यात दोन बाजूंच्या भेटीमध्ये काय संबंध असावे? अ. समांतर. ब. समान लांबी. स. अनुलंब सरळपणा. ड. वक्र. बरोबर उत्तर आहे स. पाचवा प्रश्न, भिंतीची अनुलंबता तपासण्यासाठी योग्य पद्धत कोणती आहे? अ. आधुनिक लॅब बॉब वापरणे. ब. फ्लॅट लेवल टूल वापरणे. स. वरील दोन्ही.
ड. यापैकी काहीही नाही. बरोबर उत्तर आहे स. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.